Hello students, today's our new lesson is factorization of algebraic expressions. मागच्याच पाठामध्ये म्हणजे 5व्या पाठामध्ये आपण काय बघितलेलं आहे, एक्सपान्शन फॉर्म्युली बघितलेला आहे. म्हणजेच a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब, a मायनस बी ब्रॅकेट क्यूब, a प्लस बी इंटू a मायनस बी आणि दुसरा एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी अशा प्रकारचे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. आता त्यापासून फॅक्टरायझेशन म्हणजेच काय, तर अवयव म्हणजेच काय, बायनॉमियल ट्रायनॉमियल जो आहे त्याचे आपल्याला काय करायचे आहेत, फॅक्टर्स पाडायचे आहेत. म्हणजे फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल, म्हणजे दिस इज ए क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, वर्गसमीकरण. क्वाड्रॅटिक म्हणजे ज्याचा इंडेक्स ग्रेटर इंडेक्स इज 2 ऑफ व्हेरिएबलचा ग्रेटर इंडेक्स किती असतो, 2 असतो. आणि ट्रायनॉमियल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, देअर आर 3 टर्म्स इन ए अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये 3 टर्म्स असतील तर तो ट्रायनॉमियल असतो. अँड क्वाड्रॅटिक मीन्स हायेस्ट इंडेक्स इज 2. हायेस्ट इंडेक्स त्याचा किती असतो, 2 असतो. तर ह्याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत, म्हणजेच काय, अवयव पाडायचे आहेत. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, तर 2x² मायनस 9x प्लस 9. हिअर आता आपल्याला इथे काय करायचं असतं, कोइफिशियंट ऑफ एक्स बघायचं आहे. आणखी काय बघायचं आहे, लास्ट टर्म बघायची आहे. कोइफिशियंट ऑफ एक्स इज 2 आणि इंटू लास्ट टर्म इज 9 आणि त्यांचा प्रॉडक्ट किती येतो, 18 येतो. बरोबर. आता 18चे असे 2 फॅक्टर्स पाडायचे की ज्यांची ॲडिशन मिडल टर्म पाहिजे. मिडल टर्मचा कोइफिशियंट किती आहे, -9 आहे. बरोबर आहे. मग आता 18चे 2 फॅक्टर्स ज्यांचा प्रॉडक्ट 18 पाहिजे आणि ॲडिशन किती पाहिजे, 9 पाहिजे. 18चे बघा इथे 2 फॅक्टर्स, 6 3 आर 18 म्हणजे 6 18 आपल्याला माहिती आहे. बट प्रॉडक्ट इज +18 असेल तर हे दोन्हीही मायनस, म्हणजेच -9 प्रॉडक्ट 18 आहे. बरोबर आहे. प्रॉडक्ट 18 आहे. प्रॉडक्ट 18चे फॅक्टर काय करायला लागतील आपल्याला, 2 फॅक्टर -6 आणि -3. म्हणजेच ह्यांची जी ॲडिशन आहे ती -9 येईल. -6 प्लस -3 किती येतील, -9 येतील. आलं लक्षात. अशा प्रकारे हे फॅक्टर्स पाडल्यानंतर आपल्याला आता -6 आणि -3 हे फॅक्टर्स मिळालेले आहेत. तर ते इथे लिहायचे आहेत 9x ठिकाणी. म्हणजेच 2x² -6x -3x प्लस 9. आता या 9च्या ऐवजी आपल्याला काय लिहिता येईल, काय लिहिता येईल, 6 × 3 लिहिता नाही येणार आहे, कारण बिकॉज 6 3 आर 18 येतं. मग 9ला आपण 3 × 3 लिहू शकतो. 9च्या ऐवजी आपण 3 × 3 लिहू शकतो. आता बघा कॉमन काय करायचं आहे, फर्स्ट 2 टर्म्समधून कॉमन घ्यायचं आहे आणि लास्ट 2 टर्म्समधून कॉमन घ्यायचं आहे. फर्स्ट 2 टर्म्समधून बघा इथे 6 म्हणजेच 2 × 3 असतो. बरोबर. त्याच्यातला आपण 2x कॉमन घेतला. इथे x × x आहे. मग आता 2x कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहील, x राहील. आणि 6x आहे. 6 म्हणजेच 2 × 3 2x कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहील, 3 राहील. आता सेकंड लास्ट 2 टर्म्समधून बघा इथे 9 म्हणजेच 3 × 3 आहे आणि इथे 3 × x आहे. म्हणजे आपण -3 हा कॉमन काढलेला आहे. आता हा जो 9 आहे लास्टचा तो आपल्याला 3 × 3 म्हणजे -3 × -3 लिहिता येईल. त्याच्यातला एक -3 इथे कॉमन काढलेला आहे. तर उरलेला -3 आपल्याला कुठे लिहावं लागेल, ब्रॅकेटमध्ये लिहावा लागेल. मग आता काय करायचं आहे, हा जो x -3 आणि x -3 हा एक फॅक्टर आहे, तो आपल्याला कॉमन घ्यायचा आहे, बाजूला घ्यायचा आहे. मग उरलेला 2x आणि -3 सेकंड ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. येते का लक्षात. पहा आपण काय केलेलं आहे, इथे 2x² -9x प्लस 9 मधला कोइफिशियंट ऑफ x² 2 आणि लास्ट टर्म 9 यांचा प्रॉडक्ट घेतलेला आहे आणि त्याचे 2 फॅक्टर पाडलेले आहेत की ज्याची ॲडिशन मिडल टर्म येते. म्हणजे ॲडिशन, या दोघांची ॲडिशन घेतली तर -9 येणार आहे. त्यानंतर आपण काय केलं की हे जे टर्म आहे मिडल टर्म स्प्लिट केलेली आहे. -9च्या ऐवजी -6 आणि -3 लिहिलेलं आहे. ओके. त्यानंतर काय केलं, या 9ला आपण 3 × -3 × -3 असं स्प्लिट केलेलं आहे.
आणि आता फर्स्ट 2 टर्म्समधून 2x कॉमन घेतलेला आहे. 2x कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये x -3 राहिलेला आहे. इथे -3 कॉमन घेतल्यानंतर x -3 कॉमन ब्रॅकेटमध्ये राहिलेला आहे. आणि हा जो ब्रॅकेट आहे तो आपण कॉमन घेतलेला आहे आणि उरलेल्या टर्म्स आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये ठेवलेल्या आहेत. ओके. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल म्हणजेच प्रॅक्टिस सेट 6.1 आपण घेतलेला आहे. x² + 9x + 18. आता इथे कोइफिशियंट ऑफ एक्स काही लिहिलेलं नाही, याचा अर्थ तिथे 1 असतो. म्हणजे 1 आपण नाही घेतला तरी चालतो. मग काय करायचं आहे, फक्त लास्ट टर्म घ्यायची आहे. लास्ट टर्मचे स्प्लिट असं करायचं आहे की ज्यांची ॲडिशन काय पाहिजे, मिडल टर्म पाहिजे. बघा आपण इथे 6 3 4 घेतलेला आहे. 6 आणि 3ची ॲडिशन किती येते, 9 येते. ओके. आता हा जो 18 आहे तो 18च्या ऐवजी आपल्याला आता 6 × 3 इथे घेता येईल. 6 × 3 घेता येईल. तर फर्स्ट 2 टर्म्समधून आपल्याला x कॉमन निघाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये उरलेलं x + 6 राहिलेलं आहे. आणि शेवटच्या 2 टर्म्समधून बघा 3 कॉमन घेतलेला आहे आणि x आणि हा 6 इकडे ब्रॅकेटमध्ये राहिलेला आहे. आता इथे ब्रॅकेट x + 6 हा एक ब्रॅकेट आहे तो आपण कॉमन घ्यायचा आहे. म्हणजे दोन्ही टर्ममध्ये दिसतो. आता टर्म म्हणजे तुम्हाला माहिती असेल, जर त्या व्हेरिएबल आणि कोइफिशियंटमध्ये फक्त मल्टिप्लिकेशन साईन असेल तर त्याला टर्म म्हणायचं. आणि त्या टर्म प्लस किंवा मायनसने जोडल्यानंतर ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन तयार होतं. बरोबर आहे. आता मग या टर्ममधील ह्या ज्या 2 टर्म आहेत, 3 × x + 6 आणि x × x + 6 ह्या ज्या 2 टर्म्स आहेत त्या प्लस साईननं जोडलेल्या आहेत. बरोबर. आता याच्यातला x + 6 हा कॉमन घेतलेला आहे. x + 6 टेकिंग ए कॉमन अँड रिमेनिंग राईट इन नेक्स्ट ब्रॅकेट. आणि उरलेला पण दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे. मीन्स x + 6 × x + 3 आर द फॅक्टर्स ऑफ x² + 9x + 18. देन नेक्स्ट एक्झाम्पल लुक हिअर. x² - 10x + 9. लास्ट टर्म इज 9 अँड मिडल टर्म इज -10. आता -10 ॲडिशन यायला हवी आणि प्रॉडक्ट +9 यायला हवा आहे. तर त्याचे जे 2 फॅक्टर आहेत ते -9 आणि -1. -9 × -1 + 9 येणार आहे आणि त्यांची ॲडिशन घेतली तर -10 येणार आहे. ओके. आता स्प्लिटिंग काय करायचं, -10ला -9x आणि -x स्प्लिटिंग केलेलं आहे आणि 9चं स्प्लिटिंग आपण -9 × -1 लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ते समजावं, प्रत्येक वेळेला लिहिलं पाहिजे असं नाही. आता टेकिंग x फ्रॉम फर्स्ट 2 टर्म्स दॅट इज x × ब्रॅकेट x - 9 अँड टेकिंग -1 फ्रॉम लास्ट 2 टर्म्स. आता बघा इथे -1 × x आहे, तिथे -1 आहे आणि -9 × -1 आहे म्हणजे -1 कॉमन निघेल. मीन्स इन ब्रॅकेट x - 9. देन टेकिंग x - 9 ब्रॅकेट कॉमन. x - 9चा हा ब्रॅकेट आहे तो कॉमन घेतलेला आहे. मग उरलेलं काय राहिलं ब्रॅकेटमध्ये, x - 1. x - 1 सेकंड ब्रॅकेटमध्ये आपण घेतलेला आहे. म्हणजे याचे फॅक्टर काय पडतील, x - 9 आणि x - 1 हे फॅक्टर पडतील. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पहा. 5y² + 5y - 10. 5y² + 5y - 10. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जर -5 आणि -10 घेतला तरी आपल्याला फॅक्टर्स पाडता येतील, किंवा तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं असतं की तिघांमध्ये आपल्याला 5 दिसतो आहे. 10 म्हणजेच 5 × 2 म्हणजे तिघांमध्ये 5 दिसतो, म्हणून आपण फर्स्ट काय करायचं, 5 कॉमन घ्यायचा. 5 कॉमन घेतल्यानंतर काय होईल, y² + y - 2. कारण आता हा -10 म्हणजेच काय आहे, 2 × 5 आहे. त्याच्यातला आपण 5 कॉमन घेतला म्हणजे -2 आतमध्ये राहील. म्हणजे y² + y - 2. आत्ता याचे फॅक्टर्स करत असताना -2 ही टर्म घ्यायची आहे आणि त्याचे फॅक्टर स्प्लिटिंग करायचं आहे की ज्यांची ॲडिशन 1 येते. 2 × -1 -2 होतात आणि 2 + -1 +1 येतात. ओके. त्यानंतर y² + 2y - y - 2. Therefore we taking again from first 2 terms and last 2 terms. First 2 terms we take common y into bracket y + 2 and last 2 terms we take common -1 -1 into bracket y + 2. कारण इथून -1 कॉमन घेतल्यानंतर इथे प्लस, कारण 1 आहे त्याच्यामुळे ते उरलेल्या टर्म्स फक्त साईन चेंज होईल, y + 2 ब्रॅकेटमध्ये राहील. देन टेकिंग कॉमन y + 2
y+2 दोन्ही टर्म्समध्ये आहे तो कॉमन घेतला. देन रिमेनिंग राईट इन ब्रॅकेट, म्हणजे उरलेलं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. हा y आणि हा मायनस आणि हा -1 म्हणजे y-1 means y+2 into y-1 and therefore the factors are 5 y-2 y+2 and y-1. Okay, then fourth example, m² - 23m + 120. आता कोइफिशियंट 1 असेल तर डायरेक्ट लास्ट टर्मचं स्प्लिटिंग घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे ते स्प्लिटिंग लिहायचं आहे. 120चे असे फॅक्टर की ज्यांची ॲडिशन -23 येते. -23 बघा, 15 8 जार 120 आणि -15 कारण प्रॉडक्ट प्लस आहे, ॲडिशन मायनस आहे. -15 - 8 किती होतात? -23 होतात. असं यासाठी तुम्हाला टेबल म्हणजेच पाढे यावे लागतील. आपल्याला इथे पाढे त्याप्रमाणे आपण ते पाढ्यानुसार आपण हे सोडवायचं आहे. बघा आता स्प्लिटिंग -23 स्प्लिट इंटू -15 अँड -8 देन टेकिंग कॉमन फ्रॉम फर्स्ट 2 टर्म्स अँड लास्ट 2 टर्म्स. आता इथे 120च्या ऐवजी मी काय लिहिलेलं आहे? -15 इंटू -8 लिहिलेलं आहे. बिकॉज ऑफ कोइफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म इज 1. कोइफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म जर 1 असेल तर डायरेक्ट आपल्याला हे जे स्प्लिटिंग आहे ते लिहिता येतं. देन आता याच्यामध्ये काय कॉमन घेईल आपण? फर्स्ट 2 टर्ममधून m इंटू ब्रॅकेट m-15. देन लास्ट 2 टर्म्स -8 इंटू ब्रॅकेट m and -15 इंटू आता देन टेकिंग m-15 ब्रॅकेट ॲज ए कॉमन. m-15 हा ब्रॅकेट काय घेतलेला आपण? कॉमन घेतलेला आहे. अँड देन रिमेनिंग इन ब्रॅकेट m-8. आता तुम्ही इथंपर्यंत बघितलेलं असेल, इतके एक्झाम्पल बघितले. जर फर्स्ट ब्रॅकेट जो तयार झालेला आहे तोच सेकंड ब्रॅकेट तयार होतो, हे लक्षात ठेवा. आणि जर तुमचा ब्रॅकेट सेकंड वेगळा येत असेल तर आपलं काहीतरी चुकलं आहे हे आपल्याला बघावं लागतं. म्हणजे जर ब्रॅकेट सेम नाही आला तर आपलं काहीतरी चुकलं आहे किंवा काहीतरी समथिंग रॉंग, हे लक्षात ठेवायचं. देन नेक्स्ट एक्झाम्पल पहा, 3x² + 14x + 15. आता कोइफिशियंट फर्स्ट काय आहे? x² 3 आहे. म्हणजे आपल्याला लास्ट टर्म फक्त घेऊन चालणार नाही, कोइफिशियंट आणि लास्ट टर्म दोन्ही घ्यावे लागेल. म्हणजेच 3 इंटू 15 45 अँड देन अगेन वी स्प्लिट 45 ॲज द मिडल टर्म. मिडल टर्म जशी आहे त्याप्रमाणे आपल्याला स्प्लिट करावं लागेल. 9 5 जार 45 आणि 9 + 5 14. ओके, देन आपण स्प्लिटिंग केलेलं आहे. 3x² + 9x + 5x म्हणजे 14xचं स्प्लिटिंग 9x + 5x + 15. आता इथे काय केलेलं आहे? फर्स्ट 2 टर्म्समधून बघा, 9 म्हणजेच 3 इंटू 3. आता ह्याच्यातला आपण 3x कॉमन घेतला, इथे पण x आहे, इथे x² आहे, त्याच्यातला एक x घेतला, एक x इथे राहील आणि 3x इंटू 3 आहे म्हणजे 3x गेला तर इथे 3 ब्रॅकेटमध्ये x + 3. आता मला सांगा सेकंड ब्रॅकेटसुद्धा काय येणार आहे आपल्याला? x + 3 आला पाहिजे. देन टेकिंग 5 कॉमन फ्रॉम लास्ट 2 टर्म्स देअरफॉर हिअर 5x + आता हा 15 आहे म्हणजेच 5 इंटू 3 आहे, त्याच्यातला 5 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये 3 राहील. मीन्स x + 3 टेकिंग कॉमन अँड देन रिमेनिंग राईट इन सेकंड ब्रॅकेट दॅट इज 3x + 5. म्हणजे याचे फॅक्टर्स कोणते असतील तर 3x + 5 आणि x + 3. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल, 2x² + x - 45. हिअर अगेन कोइफिशियंट इज 2. x² कोइफिशियंट इज 2 and last term is 45. Therefore 2 into -45 that is equal to -19 and -19 splitting as a middle term that is +1. -19 फॅक्टर म्हणजे -9 आणि 10 येणार आहे म्हणजे -90 येईल. आणि या दोघांची जर एडिशन घेतली -9 + 10 = 1 जी आपली मिडल टर्म आहे. ओके, त्यानंतर हे जे स्प्लिटिंग आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे. x मीन्स 10x - 9x आणि लास्ट टर्मला आपण पहा -45. आता 10 इंटू 9 लिहून चालेल का? नाही, तर 9 इंटू 5 लिहावं लागेल. 9 इंटू 5 -9 इंटू 5. देन
taking common 2x from first 2, that is 2x into bracket x plus 5, here from minus 9 and in bracket x plus 5, then taking x plus 5 as a common and remaining 2x minus 9 in second bracket, and therefore the factors are x plus 5 and in second bracket 2x minus 9. Then next example, 20x square minus 26x plus 8. Here coefficient is 20 and last term is 8 and product is 160 and addition is 26, means minus 16 into minus 10, that is product is 160. बरोबर, प्रॉडक्ट 160 येणार आहे. दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येणार आहे आणि त्यांची ॲडिशन आपल्याला 26 यायला हवे. -10 आणि -10 आणि -16 -26 येतात. देन राईट splitting 26 -26 ॲज ए -10 अँड -16. आता इथे -10 अगोदर लिहिला, -16 नंतर लिहिला, असं का? तर हा 20 जो आहे, 20 आणि 10मध्ये आपल्याला कॉमन घेता येतं, म्हणून आपल्याला पहिल्या नंबरनुसार किंवा लास्ट नंबरनुसार आपल्याला ठरवावं लागेल की फर्स्ट अगोदर कोणतं लिहिणार आहे. आपल्याला कोणतंही लिहिलं तरी चालतं. आता बघा 2 + 3 लिहिलं काय आणि 3 + 2 लिहिलं काय, सेम की नाही? त्याप्रमाणे आपण ह्या टर्म मागे पुढे लिहू शकतो. मीन्स 20x² - 10x - 16 + 8. आता इथे काय येणार आहे? इथे थोडंसं मी स्प्लिटिंग परत दिलेलं आहे. पहा 20 म्हणजेच काय, 10 × 2, बरोबर की नाही? म्हणजे 10x × 2x आपल्याला इथे घेता येईल. आणि इथे काय येईल, -8 आहे, 16 आहे, त्याला -8 × 2 इथे लिहिलेलंच आहे पहा. आणि हा जो 8 आहे तो आपल्याला 8 = -8 × -1 हे स्प्लिटिंग आहे. ओके. आता याच्यामध्ये 10x बघा, 10 × 2 म्हणजे 10x कॉमन घेतला, 2x आहे म्हणजे 2 कॉमन राहील. हा पूर्ण घेतलेला आहे म्हणजे 10x घेतलेला आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये -1 राहील, म्हणजेच 2x - 1. देन -8 कॉमन घेतलेला आहे, इथे -8 × -1 आहे, इथे -8 × 2x आहे. -8 कॉमन घेतल्यानंतर इथे 2x राहील आणि हा -1 इथे ब्रॅकेटमध्ये राहील, म्हणजेच हा 8 कॉमन घेतल्यानंतर 2x ब्रॅकेटमध्ये आणि -1 ब्रॅकेटमध्ये राहील. आता इथे टेकिंग 2x - 1 ॲज ए कॉमन, 2x - 1 इज ए कॉमन and then remaining 10x - 8 right in second bracket, and these are the factors, that is 2x - 1 and 10x - 8. Then next 44x² - x - 3, 44x² - x - 3. आता कोइफिशियंट खूप मोठा आहे म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण आहे का? नाही. 44 × -3 घेतला, लास्ट टर्म -3 आहे, कोइफिशियंट 44 आहे, त्यांचा प्रोडक्ट किती आलेला आहे? -132 आलेला आहे आणि आपल्याला त्यांची ॲडिशन -1 हवी आहे. आता -132चे फॅक्टर घेतलेत बघा, 11 × 12, बरोबर. प्रॉडक्ट हा मायनस आहे, मग आता 11ला प्लस द्यायचं का 12ला प्लस द्यायचं, हे कशावरून ठरवायचं? तर जे मिडल टर्म आहे पहा, मिडल टर्म काय आहे? -x आहे, म्हणजे त्याचा कोइफिशियंट आपल्याला -1 हवा आहे. म्हणजे -1 जो आहे, जो साईन आहे तो ग्रेटर नंबरला द्यायचा असतो. हा जो ग्रेटर नंबर आहे ना त्याला मायनस साईन द्यायचा, म्हणजे -12 आणि +11. आता -12 +11 केलं की -1 येणार आहे आणि त्यांचा प्रॉडक्ट घेतला तरी -132 येणार आहे. ओके. देन बघा इथे 44x² +11x -12x -3. आता इथे सुद्धा आपण काय घेतलेलं आहे? 11 अगोदर घेतले, बिकॉज ऑफ 44 इज ए 4 × 11x. इथे बघा मी आता स्प्लिटिंग तुम्हाला स्पष्ट दाखवलेलं आहे. 4x × 11x म्हणजेच 44x² +11x. आता 12x म्हणजेच काय केले? 3 × मायनस साईन तसं ठेवलं आहे, -3 × 4x, 4 × 3 12 होतात आणि -3. म्हणजे तुम्हाला इथला जो कॉमन घ्यायचा आहे तो तुम्हाला स्पष्ट दिसेल. आता इथला 11 घेतलेला आहे, बरोबर. 11x कॉमन घेतल्यानंतर फर्स्ट 2 टर्ममधून बघा 11x कॉमन घेतला, बरोबर. 11x कॉमन घेतल्यानंतर 4x राहील
आणि इथला 11 पूर्ण घेतला आहे म्हणजे इथे 1 राहील. आता इथे 3 बघा, -3 कॉमन घेतलेला आहे त्यामुळे 4x + 1. -3 पूर्ण घेतलेलं आहे त्यामुळे तिथे काहीच नाही म्हणजे 1 राहतो. आता इथे 4x + 1 फर्स्ट ब्रॅकेट आणि इन सेकंड ब्रॅकेट 11 - 3. ओके. त्यानंतर 9th एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल पहा. x² - 10x + 21. हा सिम्पल आहे. 21चं स्प्लिटिंग -10 येण्यासाठी आपल्याला -7 × -3. 7 3 = 21 हे तुम्हाला माहिती आहे. बट साईन -साईन का दिलेलं आहे? कारण प्रोडक्ट प्लस आहे आणि ॲडिशन -10 आहे, बरोबर. म्हणून -3 आणि -7 घेतलेलं आहे. -10चं स्प्लिटिंग -3 and -7. Therefore x² - 7x - 3 + 21 as a -7 × -3. Then taking from first two terms and last two terms. First two terms taking x in bracket x - 7 and last two brackets we take -3 common and in second bracket x - 7. Then again x - 7 taking common and therefore in second bracket x - 3. म्हणजेच x - 7 कॉमन घेतल्यानंतर दोघांमधला उरलेलं आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहितो. देन लास्ट एक्झाम्पल पहा. y² + 24y + 144. 144चं स्प्लिटिंग आपल्याला 24 ॲडिशन येण्यासाठी, कारण 144चे फॅक्टर्स बरेच आहेत बट ॲडिशन आपल्याला 24 हवे आहे म्हणून आपण काय घेतलेलं आहे 12 × 12 बिकॉज 124 इज द स्क्वेअर ऑफ 12. स्क्वेअर आहे त्याचा तो. Therefore 24 split as a 12y + 12y and 144 split as a 12 × 12. Then taking from first two terms and last two terms. First two terms we take common y and last two terms we take common 12. Therefore y + 12 × y + 12 are the factors of y² + 24y + 144. आता या प्रॅक्टिस सेटमधील काही उरलेले एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सराव म्हणून सोडवायची आहेत. ओके.